students. In the last lectures we have seen the aldol condensation reaction as well as Cannizzaro reaction. Now from the topic aldehydes, ketones and carboxylic acids, next three reactions we will learn today. So these reactions are oxidation of aldehydes and ketones, Clemenson's reduction, and third one is Wolff-Kishner reduction. So these are two named reactions. They are important for board examination. So we will see these reactions one by one. The oxidation of aldehyde and ketone अल्कोहोल या टॉपिक मध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होतं. सेकंडरी अल्कोहोल्स आर स्लाइटली डिफिकल्ट टू undergo oxidation and tertiary alcohols are very difficult for oxidation reactions. तर प्रायमरी अल्कोहोल घेतला तर त्याचं पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिडेशन अल्डिहाइड मध्ये होतं आणि अल्डिहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. इथं आपल्याला अल्डिहाइडची ऑक्सिडेशन रिएक्शन पाहिजे आहे. म्हणजे अल्डिहाइड इज RCHO. ऑक्सिडायझिंग एजंट्स वी कॅन यूज हियर आर acidified K2Cr2O7 or diluted HNO3, aqueous KMnO4 or alkaline KMnO4. कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट घेता येईल. इथं आपण घेऊया K2Cr2O7 in the presence of diluted H2SO4. याला नाव दिलेलं आहे acidified potassium dichromate. तर याच्यापासून नेसेंट ऑक्सिजन आयटम तयार होतो. दिस नेसेंट ऑक्सिजन आयटम is attached to the oxidizable hydrogen atom and therefore product obtained here is RCOOH. The aldehyde by oxidation get converted into carboxylic acid. So this reaction is very easy. या aldehydeचं सहजासहजी कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. ऍसिड aldehyde घेतला ऍसिडिक ऍसिड या रिएक्शन मध्ये मिळू शकेल. But ketones are slightly difficult to undergo oxidation. की कीटोन साठी मोर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला यूज करायचं आहे. दी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इज CrO3, दॅट इज क्रोमिक ऑक्साइड. पुन्हा हीट करावं लागेल. समजा R आणि R' घेतले तर कार्बन कार्बन बॉन्डचं रप्चर होईल. ड्रास्टिक ऑक्सिडेशन होणार, विग्रस ऑक्सिडेशन होणार आणि ड्रास्टिक ऑक्सिडेशन झाल्यानंतर दोन कार्बोक्सिलिक ऍसिडचं मिक्सचर मिळतं. पहिला असेल RCOOH and second is R'-COOH. R आणि R' जर सेम असतील तर सेम कार्बोक्सिलिक ऍसिडचे टू मॉलिक्युल्स या रिएक्शन मध्ये मिळणार. समजा या ठिकाणी कीटोनचं उदाहरण घेतलं आपण ऍसेटोन. या ऍसेटोनचं ड्रास्टिक ऑक्सिडेशन CrO3 ने केलं, हीट केलेलं असेल तर इट गेट कन्वर्टेड इनटू ऍसिटिक ऍसिड. कार्बन कार्बन बॉन्डचं रप्चर होणार. जो कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल त्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या कीटोन पेक्षा 1 नी कमी असेल. सो ऍसेटोन बाय विग्रस ऑक्सिडेशन, ड्रास्टिक ऑक्सिडेशन गिव्स ऍसिटिक ऍसिड. व्हेन इथाइल मिथाइल कीटोन इज यूज्ड हियर. समजा इथाइल मिथाइल कीटोन घेतला आणि याचं ऑक्सिडेशन CrO3 ने केलं तर या रिएक्शन मध्ये मिक्सचर ऑफ ऍसिटिक ऍसिड अँड प्रोपियोनिक ऍसिड मिळते. या सर्व रिएक्शन्स अल्कोहोलच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलेले आहेत. की त्या टॉपिक मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतील. ते समजले तुम्हाला ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. नाउ नेक्स्ट रिएक्शन इज रिडक्शन and this reduction reaction is named reaction. Its name given is Clemenson's reduction. त्या रिएक्शनचं नाव आहे Clemenson's reduction. CLE MMEN SEN Clemenson's reduction. या रिएक्शनचं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे या कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्शन मिथिलीन ग्रुप मध्ये करतो. So it is a typical reaction used for conversion of carbonyl group into methylene group. And reducing agent used here is zinc
amalgam and concentrated HCl पण झिंक अमलगम म्हणजेच काय, ZnHg चे आलोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेड HCl चे ऍक्शन करायचे. दिस रिड्युसिंग एजंट प्रोड्युसेस नेसेंट हायड्रोजन ॲटम्स. हा रिड्युसिंग एजंट आहे तो नेसेंट हायड्रोजन ॲटम्स तयार करेल आणि हे नेसेंट हायड्रोजन ॲटम कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन मिथिलीन ग्रुपमध्ये करतात. आता यामध्ये अल्डिहाइड and ketone both contain carbonyl group. Whenever they are heated with ZnHg and concentrated HCl, यांना हिट केलं तर यांच्यापासून 4 नेसेंट हायड्रोजन ॲटम्स तयार होतील. यापैकी 2 हायड्रोजन ॲटम या कार्बन ॲटमला अटॅच होतात, राहिलेले 2 हायड्रोजन ॲटम ऑक्सिजन ॲटम काढून घेणार. So byproduct removed here is H2 and carbonyl group is reduced to methynyl group. कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर मिथिलीन ग्रुप मध्ये झालं. जर अल्डिहाइड या ठिकाणी रिएक्टंट घेतला असेल तर यील्ड इज बेटर आणि कीटोन जर रिएक्टंट असेल तर यील्ड इज बेटर आणि अल्डिहाइड रिएक्टंट असेल तर यील्ड थोडं या रिएक्शन मध्ये कमी मिळतं. तर कीटोनचं उदाहरण घेऊया आपण ॲसेटोन. हे दोन्ही ग्रुप आहेत CH3. इट इज ॲसेटोन. Whenever acetone is heated with zinc amalgam and concentrated HCl, these two are methyl groups. So alkane obtained here is propane. जे CO ग्रुपचं रूपांतर CH2 मध्ये झालं तर प्रोपेन तयार होतं. So it is a reaction in which aldehyde or ketone is heated with zinc amalgam and concentrated HCl and carbonyl group is reduced to methylene group to form propane is called Clemenson's reduction. या रिएक्शनला नाव देण्यात आले Clemenson's reduction. द कीटोन प्रमाणे उदाहरण आपण घेऊया अल्डिहाइडचं CH3 CH2 CHO. Whenever it is heated with zinc amalgam and concentrated HCl, याची रिएक्शन ZnHg आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर केली तर या CHO ग्रुप मध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे तो या 2 हायड्रोजन ॲटम बरोबर ऑक्सिजनच्या ऐवजी हायड्रोजन ॲटम इथे घेऊया आपण. हा ऑक्सिजन ॲटम 2 हायड्रोजन ॲटम बरोबर कंबाईन होईल. H2 इज रिमूव्ड इन दॅट रिएक्शन आणि 2 हायड्रोजन ॲटमची ॲडिशन CHO ग्रुप मध्ये झाली. सो प्रोडक्ट इज प्रोपेन. सो सेम प्रोडक्ट इज ऑब्टेन फ्रॉम प्रोपियोन अल्डिहाइड. प्रोपियोन अल्डिहाइड पासून सेम प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळवला. But yield of propane obtained from acetone is greater as compared to the yield of propane obtained from propionaldehyde. So this reaction is a typical reaction used to convert carbonyl group into methylene group. Name of that reaction is Clemenson's reduction. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. एक्सप्लेन Clemenson's reduction. 2 मार्क असतील. यामध्ये कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस टू मिथिलीन ग्रुप लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं तुम्हाला ही रिएक्शन समजलेली आहे. नाउ नेक्स्ट रिडक्शन रिएक्शन. इट इज ऑल्सो नेम्ड रिएक्शन उल्फ-किशनर रिडक्शन. त्याचं नाव दिलेलं आहे उल्फ WOLF किशनर रिडक्शन. ही महत्वाची आहे. 2 स्टेप रिएक्शन आहे. इट इज रिडक्शन उल्फ. लक्षात ठेवायला सोपं आहे. किशनर रिडक्शन. इट इज ऑल्सो टेकिंग प्लेस इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. याही रिएक्शनचं वैशिष्ट्य कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस टू मिथिलीन ग्रुप. आता या रिएक्शन मध्ये अल्डिहाइड आणि कीटोन मधला जो कार्बोनिल ग्रुप आहे याच्यावर हायड्राझिनची ऍक्शन करायची. हायड्राझिन इज NH2 सिंगल बॉन्ड NH2. यामध्ये हे 2 हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम H2 रिमूव्ह करणार.
वॉटर मोलिक्यूल इज रिमूव्ड आणि हा NNH2 कार्बन ॲटमला डबल बॉन्डने अटॅच होईल. व्हेनेवर कार्बन ॲटम इज अटॅच विथ NNH2 ग्रुप, इट्स नेम गिवन इज हायड्राझोन. हायड्राझोन तयार झाला बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे कंडेन्सेशन झालं. हे दोन हायड्रोजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम H2 रिमूव्ह झाला, नायट्रोजन ॲटम डबल बॉन्डने कार्बन ॲटमला अटॅच झाला. व्हेनेवर दिस हायड्राझोन is followed with aqueous KOH in high boiling liquid ethylene glycol. हे सॉल्व्हेंट यामध्ये यूज केलेला आहे इथिलीन ग्लायकॉल. ॲक्वियस KOH बरोबर याची रिएक्शन केली आणि सॉल्व्हेंट यूज केला तो इथिलीन ग्लायकॉल. या कंडिशन मध्ये काय होईल, हे दोन नायट्रोजन ॲटम याच्यामध्ये रिमूव्ह होणार. The brown colored nitrogen gas is removed and these two hydrogen atoms are attached to carbon atom by single bond. So product is methylene group with the evolution of brown colored nitrogen gas. जे क्लेमन्सन्स रिडक्शन प्रमाणेच इथंही कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्शन आपण मिथिलीन ग्रुप मध्ये करू शकतो. But it is two-step reaction. At first, carbonyl group is reacted with hydrazine to form hydrazone, and it is followed by aqueous KOH with high boiling liquid ethylene glycol. We are getting methylene group. आता यामध्ये अल्डिहाइडचं उदाहरण घेऊया आपण. प्रोपिओन अल्डिहाइड CH3 CH2 CHO, प्रोपॅनल किंवा प्रोपिओन अल्डिहाइड. Whenever it is reacted with hydrazine, याची रिएक्शन हायड्राझिन बरोबर केली, -H2O झाला, म्हणजे हा O आणि दोन हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाले. प्रोपिओन अल्डिहाइड हायड्राझोन इज फॉर्म्ड. मग इथं राहिलं काय, CH डबल बॉन्ड NNH2, जे प्रोपिओन अल्डिहाइड हायड्राझोन HYDRAZONE. It is followed by reaction with aqueous KOH in high boiling solvent ethylene glycol. These two nitrogen atoms are removed, N2 gas is evolved and it is converted into propane. The product तयार झाला alkane CH3 CH2 CH3 with the evolution of N2. यामध्ये आपण अल्डिहाइडचं रूपांतर अल्केन मध्ये केलं, प्रोपेन मध्ये. नेम ऑफ रिएक्शन गिवन इज वुल्फ किशनर रिडक्शन. जर समजा इथाइल फिनाइल कीटोन घेतला, एरोमॅटिक रिंग आहे, याला CO ग्रुप जोडले आणि हा C2H5 म्हणजे मिक्स्ड कीटोन आहे. Name of ketone is ethyl phenyl ketone. Ethyl phenyl ketone. Whenever it is reacted with hydrazine, -H2 होणार, म्हणजे हा O हे दोन हायड्रोजन ॲटम H2 रिमूव्ह केले, NNH2 gets attached to carbon atom by double bond. So hydrazone is obtained. इथं CO ग्रुप आहे, याला डबल बॉन्ड NNH2 जोडला, या ठिकाणी C2H5, एरिस डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. याचं नाव आहे इथिल फिनिल कीटोन हायड्राझोन. इथिल फिनिल कीटोन हायड्राझोन. पुन्हा याची रिएक्शन एक्वियस KOH बरोबर इथिलीन ग्लायकॉल मध्ये करूया. एक्वियस KOH इन हाय बॉइलिंग लिक्विड, N2 इज इव्हॉल्व्ड, हा N2 इव्हॉल्व होतो. सो प्रोडक्ट इज एरोमॅटिक रिंग आहे, इथं तयार झाला CH2 ग्रुप आणि हा C2H5.
nitrogen gas is evolved. So this group is N-propyl. Its name is N-propyl benzene. N-propyl benzene. जे कन्वर्ट इथाइल फिनाइल कीटोन टू N-propyl benzene असा क्वेश्चन विचारला जाईल. 2 स्टेप रिएक्शन यामध्ये द्यायचे आहे. नेम ऑफ रिएक्शन उल्फ-किर्शनर रिडक्शन. तो एक्सप्लेन उल्फ-किर्शनर रिडक्शन असा 2 मार्कांसाठी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. माझ्या माहितीप्रमाणे या तिन्ही रिएक्शनचा आज तुम्हाला व्यवस्थित समज द्या. ऑक्सिडेशन, क्लिमन्सन रिडक्शन आणि वुल्फ-किर्शनर रिडक्शन. दीज रिएक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. आज या ठिकाणी आपण थांबूया.